शर्मिला, आरव कुठे आहे? विकास दादाने सांगितलं की आता तू इथेच राहणार आहे का? प्रियाने विचारलं. एकताचा हात धरत ती घरात शिरली. एकता आजूबाजूला पाहत मोठ्यांच्या बोलण्यातलं काही समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. हो, खरं आहे. खरं तर मला माझ्या मुलाची फार आठवण येत होती, म्हणून मी विकासला सांगितलं की त्याला परत पाठव. बोर्डिंग स्कूलने जे शिकवायचं ते पुरेसं झालं. मला माझा मुलगा आपलं गाव ओळखावा असं वाटतं. विकासचं म्हणणं आहे की आरव त्याचे इंजिनिअरिंग लंडनहून करेल, पण सुट्ट्यात तरी तो आमच्यासोबत असेल. आणि एकदा त्याचं शिक्षण पूर्ण झालं की मी त्याला माझ्या नजरेआड जाऊ देणार नाही. थांब, मी त्याला बोलावते, शर्मिला म्हणाल्या. आरव हाच संवाद जिन्याच्या मागे उभा राहून ऐकत होता. त्याच्या हातात काही कागद होते. तो 16 वर्षांचा होता आणि फक्त महिनाभरापूर्वीच आईच्या आग्रहावरून लंडनहून परत आला होता. त्या एका महिन्यात त्याने कसाबसा 2 मित्र केले होते. नवीन वातावरणाशी जुळवून घेतलं होतं. आपल्या आईवडिलांकडून आणि शेजाऱ्यांकडून टीनाच्या परिपूर्ण बेस्ट फ्रेंडबद्दल सतत कौतुक ऐकलं होतं. आणि नुकताच एका अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहिला होता, ज्याने संपूर्ण परिसराला हादरवून सोडलं होतं. पण आज मात्र सगळे पूजा मूडमध्ये होते, कारण त्याची आई श्रद्धाळू होती आणि तिच्या आग्रहावरून ही पूजा घरात आयोजित केली होती. मालती, त्यांची नोकराणी, जिन्याजवळ आली. छोटे बाबू, मॅडम बोलवतायत. प्रिया मॅडम आणि एकताशी भेटायला. येतो मी लगेच, आरव म्हणाला. तर आता आली त्याची त्या परफेक्ट मुलीशी पहिली भेट. गेल्या महिनाभरापासून तो तिच्या गुणांच्या गोष्टी ऐकत होता. जणू ती छोटी मुलगी खेळण्याऐवजी बुद्धिमान होण्यासाठी जन्मली होती. तो कितीही अभ्यास करायचा तरी ती जास्त गुण मिळवायची. तो कितीही खेळात चांगला असला तरी लोक तिच्या नृत्य कौशल्याचं कौतुक करायचे. त्याचे गिटार आणि सॅक्सोफोन वादन तिच्या कोकिळेसारख्या आवाजासमोर आणि ओडिशी नृत्यापुढं फिकी पडायची. जणू ती आईन्स्टाईन, मायकल जॅक्सन आणि लता मंगेशकर यांचं मिश्रण होती. आणि आरवला पराभव कधीच आवडत नसे, मग तो आपल्या लहान बहिणीच्या वयाच्या मुलीसमोर का असेना. अपयश हा शब्द त्याच्या शब्दकोशातच नव्हता. तो जिन्यामागून बाहेर आला आणि आपल्या आईच्या शेजारी उभा राहिला, अखेर त्या लहान प्रतिस्पर्ध्याला भेटायला. प्रिया काकूंनी त्याला मिठी मारली आणि लंडनमधलं आयुष्य विचारलं. तो उत्तर देत होता, पण त्याचं लक्ष मात्र त्या गुलाबी फ्रॉक घातलेल्या छोट्या आकृतीकडेच होतं, जी प्रियाच्या साडीत घट्ट धरून उभी होती. काकू, हीच का एकता? त्याने नजरेतून नजर न काढता विचारलं. हो, एकता हा तुझा नवा मित्र आहे. हाय म्हण, प्रियाने सांगितलं. हाय म्हणत आरवने हात पुढे केला. एकताने आपल्या चेहऱ्यावर न करता आईच्या मागे लपली. माफ कर आरव, ती खूप लाजरी आहे. तुला तिच्याशी मित्र व्हायला थोडा वेळ लागेल, प्रिया आपल्या मुलीच्या वतीने म्हणाली. ओह ठीक आहे, असं म्हणत आरवने आपला हात मागे घेतला. म्हणजे टीना बरोबर होती, एकता इंट्रोव्हर्ट आहे, त्याची आई हसत म्हणाली. एकता, टीना जिन्यावरून धावत खाली आली. एकताने तिला पाहताच मोठं स्मित केलं. म्हणजे थंड वागणं फक्त त्याच्यासाठी राखून ठेवलेलं आहे, आरव मनात म्हणाला. एकता आणि टीना एकमेकींना घट्ट मिठी मारून म्हणाल्या. आई, मी आणि एकता माझ्या रूममध्ये असू. सॉरी, पण आम्ही पूजा अटेंड करणार नाही, असं म्हणून टीना एकताचा हात धरून वर निघून गेली आणि आरव तिच्याकडे पाहत राहिला, जी आता टीनासोबत अगदी सहजपणे बोलत होती. आरव कंटाळला होता. ही पूजा त्याच्या आवडीची नव्हती. त्याचे नवीन मित्र सौविक आणि रोहन त्याच्या बहिणींवर लक्ष ठेवण्यात व्यस्त होते. म्हणून आरवने आईकडून परवानगी घेतली आणि निघाला. तो आपल्या खोलीकडे चालला होता तेव्हा त्याला टीना आणि एकता हसत असल्याचा आवाज ऐकू आला. त्याने टीनाच्या दाराजवळ थांबून ऐकायला सुरुवात केली. तर तुला आरव आवडला का? टीनाने विचारलं. तू म्हणतेस त्या तुझ्या खोडकर मोठ्या भावाबद्दल, जो मुलींना खेळण्यासारखं समजतो? एकता म्हणाली. काय? आरव थक्क झाला. इतक्या छोट्या मुलीच्या तोंडून एवढे कडक शब्द? तुला हे कोणी सांगितलं? टीनाने डोळे मोठे करत विचारलं. शाळेत सगळेच त्याच्याबद्दल बोलतात. मी स्वतः काही सिनियर मुलींना बोलताना ऐकलं आहे आणि मी त्याला दर आठवड्याला वेगवेगळ्या मुलींसोबत बाहेर जाताना पाहिलंय. एका महिन्यात त्याने कित्येक मुलींचं हृदय तोडलं आहे, एकता खांदे उडवत म्हणाली. आरवला पुढे काही ऐकायचं नव्हतं. तो रागाने आपल्या खोलीत गेला. म्हणजे म्हणूनच त्या छोट्या मुलीने त्याच्या साध्या हायलाही एवढं थंड उत्तर दिलं. कशी काय तिने अफवा ऐकून आपलं मत तयार केलं? त्याला काही फरक पडत नव्हता की ती त्याच्याबद्दल काय विचार करते, पण ती या गोष्टी टीनाला सांगत होती, हे मात्र त्याला मान्य नव्हतं. त्याला खात्री होती की आता टीनालाही त्याच्याबद्दल वाईट मत बनेल. त्याच्याशी एकदाही नीट बोलल्याशिवाय त्या मुलीने त्याला खोडकर म्हटलं. आणि सगळे म्हणतात ती परफेक्शनिस्ट आहे.
खरं तर ती जगाबद्दल काहीच जाणत नाही. तिचं आयुष्य एकदम कंटाळवाणं आहे. पण काही हरकत नाही. आता तोच तिला दाखवेन की खोडकर कोण म्हणतात ते. तिने त्याला प्रँकस्टर म्हटलं. ठीक आहे. आता तो तिच्यावरच खोड्या काढेल आणि तिचं आयुष्य त्रासदायक बनवेल. आरवच्या चेहऱ्यावर एक खट्याळ हास्य आलं. अखेर त्याला या बोर परिसरात थोडं मनोरंजन सापडलं होतं. रात्री 8 वाजले होते. त्याचे आईवडील आणि टीना पार्टीला गेले होते. आरवने सांगितलं की त्याला शाळेचं काही काम आहे. मग त्याने सौविक, रोहन आणि आणखी 3 मित्र निहाल, अंकुश आणि सोनम यांना बोलावलं. सगळे आले तेव्हा आरवने आपली योजना सांगितली आणि मित्रांनीही उत्साहाने मान्य केलं. त्याने मालतीला थोडे पैसे देऊन सांगितलं, मालती, तू एकताच्या घरी फोन कर आणि सांग की टीना तिला भेटायला बोलावते. काही खास दाखवायचं आहे असं सांग. मालतीने फोन करून सांगितलं, एकताबाई, टीना तुला भेटायला बोलावते. काही खास दाखवायचं आहे म्हणाली. आरवला ठाऊक होतं की त्या दिवशी टीना आणि एकताला नीट बोलायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे एकता मालतीवर विश्वास ठेवेल आणि अगदी त्याचप्रमाणे थोड्याच वेळात त्याने पाहिलं. एकता घरात प्रवेश करत होती. एकता टीनाच्या खोलीत गेली. आरव दारामागे लपला होता. टीना, कुठे आहेस तू? एकता इकडे तिकडे पाहू लागली. आरवने लाईट बंद केला. टीना, तू आहेस का? टीना, कृपया मला घाबरवू नकोस. प्लीज लाईट लाव ना. टीना, ऐकू येतंय का? एकता अडखळत बोलली. तेवढ्यात आरवने टेप रेकॉर्डर चालू केला आणि खोलीत अचानक भूतांसारखा दुष्ट हास्याचा आवाज पसरला. एकता भीतीने किंचाळली आणि ओरडू लागली. तेव्हाच आरवचे सगळे मित्र खोलीच्या कोपऱ्यांतून बाहेर आले. हातात मेणबत्त्या, चेहऱ्यावर पांढरा रंग आणि लाल ठिपके. त्यांनी तिला घाबरवायला सुरुवात केली. जोरजोरात ओरडले, विचित्र हसले. एकता घाबरून पळू लागली आणि ते सगळे तिच्या मागे लागले. ती दाराकडे धावत गेली आणि दार उघडताच समोर रोहन उभा होता. त्याने तिला सर्वात जास्त घाबरवलं. सगळ्यांनी एकत्र मिळून तिच्यावर काही जुन्या शापांसारखे शब्द म्हणायला सुरुवात केली. आरव कोपऱ्यातून हे सगळं पाहत होता आणि आनंदाने हसत होता. एकता पलंगाजवळ धावली, बसली आणि हात कानांवर ठेवून डोळे मिटले. पुन्हा सगळ्यांनी ओरडले आणि यावेळी ती ओरडूच शकली नाही. जणू तिचा आवाज हरवला होता. शेवटी आरव समाधानी झाला. त्याने लाईट लावला आणि पाहिलं, एकता रडत होती. सगळे हसू लागले. मिस परफेक्शनिस्टलाही अंधाराची भीती वाटते आणि ती रडतेही, आरव तिची चेष्टा करत म्हणाला. आरवकडे पाहून एकता हळूहळू उठली. डोळे पुसले आणि तिच्या डोळ्यात संतापाचा ज्वालामुखी पेटला होता. तू माझ्याबद्दल काहीच जाणत नाहीस. मी तुला कधीही माफ करणार नाही, असं म्हणून एकताने त्याच्याकडे बोट दाखवलं आणि खोलीबाहेर धावत निघून गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव तयार नव्हता की एकता त्यांच्या घरी येईल. पण त्याहूनही तो तयार नव्हता तिच्या आरोपांसाठी. त्याचे काही चुलत भाऊ त्याला भेटायला आले होते. घरात सगळे लोक आणि पाहुणे हॉलमध्ये बसले होते. एकताला पाहून टीना तिच्याकडे धावली, पण एकताने तिला थांबवलं. टीना, तू असं कसं करू शकलीस? त्या दिवशी जे काही ऐकलंस त्यानंतरही तू तुझ्या भावाच्या या प्लॅनला साथ दिलीस, एकता म्हणाली. आरव मनात विचार करत होता, ही छोटी चिडचिडी आता गप्प बसणार नाही बहुतेक. टीना गोंधळून विचारते, प्लॅन? कोणता प्लॅन? तेव्हा एकताने काल रात्रीचं सगळं प्रकरण सगळ्यांसमोर सांगितलं. आरवच्या आईने सगळ्यांसमोर त्याला ओरडून भरपूर समज दिली. त्याला एका आठवड्यासाठी घरातच ठेवण्याची शिक्षा झाली. टीना म्हणाली, आरव, तू असं कसं करू शकतोस? तुला तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. आरवला राग आला नव्हता की एकताने त्याची तक्रार केली, पण सगळ्यांसमोर अपमान झाल्यामुळे त्याला जास्त संताप आला. त्याचा आणखी वाईट म्हणजे त्याचीच बहीण आपल्या मैत्रिणीच्या बाजूने उभी राहिली. हे सगळं फक्त एकतामुळेच झालं. ती म्हणत होती की एक छोटी खोडी, पण तिने त्याचं मोठं प्रकरण केलं. खरं तर तिचा हेतूच होता की आरवचा इमेज कुटुंबासमोर खराब करायचा. ती बाहेरून निरागस वाटत होती, पण प्रत्यक्षात एक हट्टी मुलगी होती. चालेल, जर ती वाईट खेळायचं ठरवते तर आता तोही तसंच खेळेल. एकता सिन्हा रॉय, आता युद्ध सुरू झालंय, आरव मनात म्हणाला. त्या छोट्या घटनेने दोघांमध्ये मोठं वैर निर्माण केलं. त्या दिवसानंतर ते दोघे संपूर्ण परिसरातले सगळ्यात मोठे प्रतिस्पर्धी बनले. पहिल्यांदा एकताने तक्रार केली, पण नंतर तिने प्रत्येक वेळी त्याला टक्कर दिली. जर आरवने खोडी काढली तर एकतानेही प्रत्युत्तर दिलं. कधी आरव तिची डायरी सगळ्यांसमोर वाचायचा, तर एकता त्याच्या गिटारचे तार तोडायची. आरव तिच्या नृत्याच्या घुंगरूंची गाठ उघडायचा, तर एकता त्याचा आवडता बास्केटबॉल फोडायची. तो तिच्या रोमॅन्टिक कादंबऱ्यांचे पानं फाडायचा, तर ती त्याच्या सॅक्सोफोनमध्ये पाणी ओतायची. तो तिच्या डायरीतील तारखा बदलायचा,
तर ती त्याच्या बाईकचे टायर पंक्चर करायची. तो रात्री तिला त्रास देण्यासाठी ब्लॅक कॉल करायचा, तर ती सकाळी टीनाच्या मदतीने त्यांच्या घरात जोरात गाणी लावायची. आणि आरवला सकाळी उठणं अजिबात आवडत नव्हतं. वय वाढत गेलं, पण त्यांच्या खोड्या थांबल्या नाहीत. उलट अधिक चतुर आणि त्रासदायक होत गेल्या. त्यांचे आईवडीलही या सततच्या भांडणांना सरावले होते. जिथे आरव आणि एकता एकत्र असायचे तिथे लोकांना मजा मिळणार हे नक्की होतं. आरव अचानक वर्तमानात परत आला. 16 वर्ष झाली होती, पण काहीच बदललं नव्हतं. त्याच्या मनात विचार आला, एकता आता मोठी झाली, पण तिचा तो हट्टी स्वभाव अजून तसाच आहे आणि तीच आता खऱ्या प्रेमाची थिअरी सिद्ध करणार म्हणे. तो हलकं हसत म्हणाला, आता ती काय योजना आखत होती बरं? मुंबईचं जीवन खरंच रोमांचक होतं. अहो, सिंगापूरमध्ये तो हाच उत्साह मिस करत होता. हळूहळू आरवला झोप लागली, पण त्याच्या स्वप्नात पांढऱ्या टॉवेलमध्ये गुंडाळलेली एक आकृती घुसली. एकता उशिरा उठली आणि मोबाईलमध्ये पाहिलं तर 10 मिस्ड कॉल्स होते. 2 तिच्या प्रिन्स चार्मिंग अर्थात अनिकेतचे, 3 ऑफिसचे आणि 5 तिच्या मैत्रीण टीनाचे. ती झटपट तयार झाली आणि कामासाठी निघाली. इतका उशीर झाल्यामुळे तिला कॉल्सना उत्तर द्यायलाही वेळ नव्हता. अनिकेत समजूतदार होता, तिच्यासाठी परफेक्ट माणूस. टीना तिची बेस्ट फ्रेंड होती, तिला नंतर फोन करू शकत होती, म्हणून तिने सगळे लक्ष ऑफिसला पोहोचण्यात लावलं. ती सकाळी 10:30ला ऑफिसमध्ये पोहोचली. 10 वर्षांपूर्वी स्थापन झालेली रोमॅन्टिक व्हेल ही नाट्यसंस्था कृष्णा बोस यांनी सुरू केली होती. तो स्वतः एक स्वप्नाळू माणूस होता. कंपनी हळूहळू प्रेक्षक आणि समर्थकांचा मोठा वर्ग कमावू लागली होती. एकतेचं पहिलं नाटक रंगमंचावर आलं आणि त्या दिवसापासून रोमॅन्टिक व्हेल तरुणांमध्ये प्रसिद्ध झालं. आणि आता जेव्हा तिचं प्रत्येक नाटक हिट ठरत होतं, ती तिच्या बॉसची आवडती झाली होती. नवीन कलाकार दररोज नाट्यसंस्थेत सामील होत होते, पण ही उत्कट रोमॅन्टिक लेखिका स्वतः कधीच रंगमंचावर उभी राहिली नव्हती. ती कलाकारांना मार्गदर्शन करायची, त्यांना रोज सराव घ्यायची, पण तिलाच स्टेज फ्राईट होता. कृष्णा नेहमी म्हणायचा, एक दिवस माझ्या लेकरा तू त्या रंगमंचावर उभी राहशील आणि जेव्हा तू तुझे स्वतःचे संवाद मंचावर बोलशील तेव्हा तुला जाणवेल की तू लिहिलेल्या शब्दांचा अर्थ किती खोल आहे. आणि जेव्हा तू त्या भावना मनापासून व्यक्त करशील त्या दिवशी समज तू खरंच प्रेमात पडली आहेस. तेव्हा एकता हसत म्हणायची, प्रेमात पडणं ही माझी लहानपणापासूनची इच्छा आहे बॉस, पण मी स्टेजवर तो दिवस कधीच येणार नाही. कधीच म्हणू नकोस, कधीच नाही माझ्या लेकरा, कृष्णा नेहमी काव्यात्मक शैलीत म्हणायचा. रोमॅन्टिक व्हेलचं ऑफिस हे 2 मजली पांढरा आणि पिवळं इमारत होती. गेटवर काळ्या पार्श्वभूमीवर लाल अक्षरात त्यांचा ड्रामा क्लबचा नाव लिहिलेला मोठा बोर्ड होता. ती रचना कृष्णाची पत्नी श्रुती हिने केली होती, जी नाटकांची स्टेज डिझायनर होती. प्रवेशद्वाराजवळ बसलेला सुरक्षारक्षक तिला सलाम करत असे. भूतलावर 3 ऑफिसेस, एक स्टोर रूम आणि एक रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. एक ऑफिस एकता आणि तिच्या टीमचं, दुसरं कृष्णाचं ज्यात त्याचा सचिव विक्रमसाठी डेस्क होता आणि तिसरं श्रुती आणि तिच्या डिझायनिंग टीमचं. पहिल्या मजल्यावर एक छोटं ऑडिटोरियम होतं जे कधीकधी रिहर्सल्स हॉल म्हणून वापरलं जायचं. 2 ग्रीन रूम्स ज्यात नाटकासाठी लागणारी साहित्य ठेवली जायची, एक ऑडिशन रूम आणि टेरेसवर छोटंसं कॅफे. ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी एकता नेहमी कृष्णाला भेटायला जायची. ती त्याच्या ऑफिसमध्ये गेली तेव्हा विक्रम म्हणाला, सर ऑडिशन रूममध्ये आहेत. एकता तिकडे गेली आणि पाहिलं, कृष्णा नवीन नाटकासाठी ऑडिशन घेत होता. ती त्याच्या शेजारी बसली आणि विचारलं, तर काही जमलं का? बरं, आत्तापर्यंत बाकीची पात्र मिळाली आहेत, पण मुख्य पात्रांसाठी आपल्यालाच आपल्या मेंबर कलाकारांमध्ये विचारावं लागेल असं वाटतंय. कृष्णा म्हणाला, हां चालेल ना, त्यामुळे रिहर्सलचा वेळ वाचेल. एकता म्हणाली. त्यातून आठवलं, तू आणि तुझी टीम ज्या नवीन स्क्रिप्टवर काम करताय त्याचं काय झालं? बॉस, तुमची ही सवय ना बदलायला हवी. डेडलाईनच्या आधी माझी स्क्रिप्ट मागायची. एकता हसून म्हणाली. कृष्णा हसला आणि म्हणाला, काय करू एकता, तुझे लिखाण वाचायची घाईच होते. तुम्हाला की तुमच्या गोड मुलीला? एकता म्हणाली चेष्टेने. कृष्णा खदखदून हसला. दोघांनाही. माझी मुलगी तर तुझी सर्वात मोठी फॅन आहे. त्यांची गप्पा सुरू असतानाच राघवने दरवाजातून डोकं आत टाकत म्हटलं, बॉस, सॉरी डिस्टर्ब केल्याबद्दल, पण आम्हाला एकता हवी आहे ऑफिसमध्ये. एकता पटकन बॉसला बाय म्हणत निघून गेली. एकताचं ऑफिस तिच्या टीमने सजवलं होतं. एका भिंतीवर त्यांच्या आवडत्या लेखक, अभिनेता आणि अभिनेत्रींचे फोटो होते. दुसऱ्या भिंतींवर त्यांच्या रोमॅन्टिक व्हेल टीमचा मोठा ग्रुप फोटो होता.
खोलीच्या मध्यभागी मोठं गोल टेबल होता. खिडकीसमोर 3 संगणक लावलेले होते आणि एका कोपऱ्यात पुस्तकांनी भरलेलं कपाट होतं. सामान्यतः तिच्या ऑफिसचं वातावरण नेहमी उत्साही असायचं. नवीन कल्पना, रोमॅन्टिक म्युझिक, गौरवचे विनोद, इराचे राघवकडे केलेले फ्लर्टी कॉमेंट्स, कविता आणि अर्थातच बॉलिवूडचे संवाद. पण आज सगळं काही उदास, नीरस वाटत होतं. आस्था, जी नेहमी शांत स्वभावाची होती, ती इकडून तिकडे चक्रा मारत होती आणि नखे चावत होती. इरा, जी नेहमी उत्साही असायची, ती आज शांतपणे एक कादंबरी वाचत बसली होती. गौरव कपाटात काहीतरी शोधत होता. एकता आत आली तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिलं. राघव तिच्या शेजारी उभा होता. एकता कपाळावर आट्या घालत म्हणाली, काय चाललं इथे? मी तर बॉसला खूप खुश मूडमध्ये पाहिलं. म्हणजे काही वाईट बातमी नाही आहे? मग तुम्ही सगळे असे फिके का दिसताय? रोमॅन्टिक वेलसाठी नेहमी वाईट बातमीच असते असं नाही ना? इरा पुस्तकातून नजर न उचलता म्हणाली. इराचा गहू आणि रंग, गोल चेहरा आणि तपकिरी डोळ्यांचा गोड जोड होता. तिचे केस नेहमी खांद्यापर्यंत असायचे आणि त्यात जांभळे स्ट्रिप्स असायचे. ती नेहमी गॉथिक कपडे घालायची आणि तिच्या नखांवर काळा नेलपेंट असायचा. उजव्या कानात ऑक्टोपसच्या आकाराचं हुप इयरिंग असायचं. इरा ऐतिहासिक नाटकांसाठी प्रसिद्ध होती आणि राघववर तिला मोठा क्रश होता. एकता, यावेळी बातमी तुझ्यासाठी आहे, राघव थोडं अडखळत म्हणाला. हे विचित्र होतं, कारण राघव कधीच घाबरत नसे. तो टीममधला सर्वात आत्मविश्वासू आणि कामात उत्साही सदस्य होता. तो 5 फूट 11 इंच उंच, नेहमी व्यवस्थित वागणारा आणि परफेक्ट जेंटलमॅनसारखा कपडे घालणारा. काळे केस, काळे डोळे आणि चौकोनी चेहरा, त्याचा लूक प्रभावी होता. सर्जनशीलतेपेक्षा त्याला आर्थिक बाबतीत जास्त रस होता आणि कधीकधी तो विक्रमला अकाउंट्समध्ये मदत करायचा. असं नाही शक्य. काल रात्रीच मला सगळ्यात मोठी वाईट बातमी मिळाली. त्यानंतर काही वाईट उरलेलं नाही, एकता म्हणाली आणि आपल्या खुर्चीवर बसली. काल रात्री? गौरवने भुया उंचावला. इथे काय चाललं होतं? सगळे नेहमीसारखे वागत नव्हते. गौरव हा टीमचा एंटरटेनर होता. लिटरेचरमध्ये मास्टर्स पूर्ण करून तो 3 वर्षांपूर्वी रोमॅन्टिक व्हेलमध्ये सामील झाला होता. त्याचे कुरळे तपकिरी केस मॅगी नूडल्ससारखे डोक्यावर पडायचे. चेहऱ्यावर नेहमी हसू आणि 2 गोंडस खड्या असायच्या. त्याच्या कपड्यांचा स्टाईल मिसमॅच असला तरी त्याचे भावपूर्ण डोळे आकर्षक होते. तो नाटकातील विनोदी संवाद लिहायचा, पण आज त्याच्यातला तो उत्साह गायब होता. एकता गोंधळली. हो, तो सैतान परत आलाय आणि माझं आयुष्य पुन्हा नरकात जाणार आहे. आरव सिंगापूरहून परत आला? आस्थाने तिच्या खुर्चीत बसत विचारलं. सगळ्यांना ठाऊक होतं की एकता आणि आरव एकमेकांना अजिबात सहन करू शकत नाहीत. एकताने पाहिलं की आस्था नेहमीपेक्षा जास्त चिंताग्रस्त दिसत होती. तिचं नेहमीचं वैशिष्ट्य, कारण आस्था नेहमी एखाद्या गोष्टीचा नकारात्मक भाग आधी विचारात घ्यायची. ती एकताच्या उंचीचीच होती आणि रोमॅन्टिक व्हेलची सगळ्यात लहान सदस्य होती. एकतासारखीच खरी रोमॅन्टिक. गोल चेहरा, मांजरासारखे चमकणारे डोळे, नेहमी लांब स्कर्ट आणि हाफ स्लीव्ज टॉप, केसांमध्ये चिनी कट आणि हातात नेहमी जंक ज्वेलरी. एकता, असं वाटतंय की तुझा डूम्सडे आला, इरा शेवटी पुस्तकातून वर बघत म्हणाली. एकताने तिच्याकडे पाहिलं. इरा, सगळ्यांनी एकाच वेळी ओरडलं. बस, आता सांगा काय लपवताय माझ्यापासून? आणि ही कसली वाईट बातमी आहे? एकता थकून म्हणाली. हे काय चाललं होतं? नेहमी लोकांवर ओरडणारी इरा आज शांत होती आणि बाकीचे तिच्याकडे बघून गप्प. काहीतरी नक्कीच मोठं घडणार होतं. काय चाललंय तुमच्या 5 जणांचं? शेजारच्या ऑफिसमध्ये माझं कामच होत नाहीये, म्हणत श्रुती रागाने ऑफिसमध्ये आली. पण एकताकडे पाहतच तिचा चेहरा नरमला. श्रुती एकतासाठी त्या मोठ्या बहिणीसारखी होती, जी तिला कधी मिळाली नव्हती. ती नेहमी तिचं ऐकायची, तिच्या समस्या सोडवायची. ज्या गोष्टी टीनाच्या डोक्यावरून जायच्या त्या श्रुती सहज समजवायची. श्रुती 45 वर्षांची होती आणि तिची फॅशन स्टाईल नेहमी पारंपरिक भारतीय पोशाखांवर आधारित होती. टीमचं गोंधळलेलं, ओरडणं, हसणं, वाद घालणं हे सगळं तिच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनलं होतं. एकता, बाळा तू ठीक आहेस ना? काल जे झालं त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. श्रुतीच्या शब्दांनी एकता गोंधळली. तिची टीम तिची मस्करी करायची हे तिच्यासाठी नवं नव्हतं, पण श्रुतीने कधीच तिची गंमत केली नव्हती. म्हणजे काहीतरी गंभीर आहे. तिला अजून काहीच माहीत नाही मॅडम, राघवने सांगितलं. अहो कृपया मला आता घाबरवू नका. काय चाललंय ते स्पष्ट सांगा, एकताने सगळ्यांकडे पाहत म्हटलं. मॅडम, कृपया तुम्हीच तिला सांगा, आस्थाने विनंती केली.
श्रुती तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, एकता, शेवटच्यांदा अनिकेतशी कधी बोललीस? अनिकेत? पण तो दिल्लीला आहे. आज सकाळी त्याचे 2 कॉल आले होते पण मी उत्तर देऊ शकले नाही. पण अचानक तुम्ही त्याच्याबद्दल का विचारताय? तो दिल्लीला नाही. माझ्या मते तू आधी त्याच्याशी बोललेली बरं होईल, श्रुती शांतपणे म्हणाली. नाही, मला वाटतं आधी तिला सगळं सांगायला हवं. इरा अचानक उठली. इरा, शांत हो. मॅडमला बोलू दे, राघव म्हणाला. सॉरी मॅडम, पण कृपया तिला परिस्थिती समजावून सांगा. या गोष्टी हाताळण्यात ती अजून मुलगीच आहे. मला खात्री आहे की तिने अशा गोष्टी कधी अनुभवल्या नाहीत. मला तिचा तो हरामखोराचा समोर कमजोर चेहरा पाहायचा नाही. इराच्या रागाने एकता अधिकच गोंधळली. ती अजूनही समजू शकत नव्हती हे सगळं नेमकं काय चाललं आहे. मला वाटतं इरा बरोबर आहे. एकताला सगळं कळायला हवं. आस्थाने इराकडे पाहत म्हटलं, ठीक आहे, मला फक्त हे सगळं इतकं अचानक सांगायचं नव्हतं. गौरव, ते फोटो दे इथे, श्रुतीने आदेश दिला. गौरवने त्याच्या हातातल्या पुस्तकातून एक लिफाफा काढला आणि श्रुतीकडे दिला. तिने त्यातून काही फोटो बाहेर काढले आणि टेबलावर पसरवले. एकताने ते पाहिले आणि तिचा श्वास रोखला. ते काही अतिशय जवळचे फोटो होते पण त्यातले चेहरे पाहून ती स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यांसमोरचं विश्व कोसळलं. तिचे शब्द हरवले. ते फोटो अनिकेतचे होते, एका प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री बरोबर. त्याचे अतिशय खाजगी क्षण कैद झालेले. हे शक्यच नव्हतं. तिचा प्रिन्स चार्मिंग तिला धोका देत होता. हे कसं शक्य आहे? तो नेहमी तिच्याशी प्रेमाने वागायचा. तिच्यावर कित्येक वेळा आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. 3 वर्षांचं नातं होतं त्यांचं आणि त्या काळात त्याने तिला कधीच काही तक्रारीचं कारण दिलं नव्हतं. तो तिच्यासाठी परिपूर्ण माणूस होता. नक्कीच काहीतरी चूक असावी. अनिकेत असं करूच शकत नाही. एकताने आपल्या टीमकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. एकता, अनिकेतने तुला फसवलं आहे. ही जी मुलगी दिसते ना, ती त्याची गेल्या 10 वर्षांची गर्लफ्रेंड आहे. तो तुझ्याबरोबरच तिच्याबरोबरही नातं ठेवत होता, श्रुतीने शांतपणे सांगितलं. पण तो माझ्यावर प्रेम करतो. हे फोटो कदाचित कम्प्युटरने बनवले असतील. एकताने कसाबसा आवाज काढला. गौरवने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला, नाही, हे फोटो बनावटी नाहीत. एकता, तुला माझी बहीण आठवते का? ती एका मोठ्या सेलिब्रिटी मॅगझिनसाठी फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करते. तिला ऑस्टिन हॉटेलमध्ये पाठवलं होतं त्या अभिनेत्री निहारिकावर नजर ठेवायला, जी सगळ्यांना सांगत होती की ती अजूनही सिंगल आहे. माझ्या बहिणीने तिला हॉटेल लॉबीमध्ये अनिकेतसोबत किस करताना पाहिलं. तिने एका कर्मचाऱ्याला पैसे देऊन त्यांचा रूम की घेतला आणि जेव्हा अनिकेत आणि निहारिका त्यांच्या दुनियेत हरवले होते तेव्हा ती आत गेली आणि हे फोटो घेतले. निहारिकाने तिला पाहिलं पण कोणी पकडण्याआधी ती पळून गेली. त्या रात्री ती माझ्याकडे आली होती फोटो वॉश करायला आणि तेव्हाच मी अनिकेतला ओळखलं. मग मी हे इराला सांगितलं आणि तिने हॉटेलच्या स्टाफशी बोलून खात्री केली की त्या रूममध्ये राहत असलेला माणूस खरंच अनिकेत पॉल होता आणि त्याच्यासोबत निहारिका गुप्ता होती. एकताचा घसा कोरडा पडला होता. ती अजूनही विश्वास ठेवू शकत नव्हती. कदाचित त्या अभिनेत्रीने अनिकेतला फसवलं असेल, तिच्या जाळ्यात अडकवलं असेल. नाही, अनिकेतला कुणी फसवलं नाही. निहारिकाचे काही मित्र माझ्याही ओळखीचे आहेत. मी त्यांच्याकडे चौकशी केली. सगळ्यांनी सांगितलं की अनिकेत आणि निहारिका कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत आणि गेली 10 वर्ष त्यांचं नातं सुरू आहे. राघवने तिची शंका दूर केली आणि त्याने कॉलेजच्या काळातील अनिकेत आणि निहारिकाचा एक जुना MMSही दाखवला. पण मी त्याला गेली 3 वर्ष ओळखते. मग त्याने हे इतकी वर्ष माझ्यापासून कसं लपवलं? एकताच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. इराने तिला मिठी मारली आणि म्हणाली, प्रिये, तू इतकी निरागस आहेस की तुला लोकांमधलं वाईट कधीच दिसत नाही. पण वास्तव तुझ्या कल्पनांच्या जगापेक्षा कितीतरी कठोर असतं. एकता सगळ्यांची लाडकी होती, फक्त तिच्या लेखनासाठी नव्हे तर तिच्या निरागस कोमल स्वभावासाठीही. ती कधी कोणाचं मन दुखावत नसे. सगळ्यांमध्ये चांगुलपणा शोधायची. लोक तिच्याकडे चंद्रासारख्या उजळ प्रकाशासारखं बघायचे, जो अंधारात वाट दाखवतो. पण तिच्या या चांगुलपणाचं फळ तिला विश्वासघाताच्या रूपात मिळालं होतं. तिच्या कल्पनेतही कधी आलेलं नव्हतं की अनिकेत तिचा विश्वासघात करेल. एकता, जा आणि त्या हरामखोराच्या चेहऱ्यावर एक जबरदस्त थप्पड मार. पहिल्यांदाच आस्था इतकी रागवलेली होती. एकताच्या डोळ्यातले अश्रू थांबेनात. तुम्हाला माहीत आहे ना, मी असं काही करू शकत नाही, ती कुजबुजली. खरं होतं. एकताने कधी एखाद्या माशीचंही नुकसान केलं नव्हतं. थप्पड मारणं तिच्यासाठी अशक्य गोष्ट होती. पण मला अजूनही कळत नाही, जर तो आधीच रिलेशनशिपमध्ये होता तर मग त्याने मला प्रपोज का केलं? त्या प्रश्नाचं उत्तर फक्त अनिकेतच देऊ शकतो.
तू त्याच्याशी बोलून घे. श्रुती शांतपणे म्हणाली. मी नाही करू शकत हे मॅडम. त्या सगळ्या फोटोनंतर मी त्याच्यासमोर कशी जाऊ? एकता कमकुवत होत होती. मला ठाऊक आहे तू एकटी जाऊ शकणार नाहीस. टीनाला फोन कर, ती तुझ्यासोबत येऊ दे आणि मी सुद्धा येईन. इराने तिच्या पाठीवर हलकेच थोपटलं. पण जरी सगळे तिच्यासोबत गेले तरी ते अनिकेतला तिच्याकडे परत आणू शकणार नव्हते. तिचं एकमेव खरं प्रेम आता तिच्या आयुष्यातला सर्वात मोठा दुःस्वप्न बनलं होतं. ती जिचं नेहमीच स्वप्न बघायची, आपल्या राजकुमाराची राजकन्या होण्याचं, ते सगळं आता फसवं ठरलं होतं. आस्थाने तिला वॉशरूममध्ये नेलं. तिने चेहरा धुतला. तिचा आयलायनर पसरला होता. डोळे सुजले होते. चेहऱ्यावर एकटेपणाची काळी छाया होती. तिने आपल्या टीमला पुढच्या नाटकाचं उरलेलं काम पूर्ण करायला सांगितलं आणि थोडा ब्रेक घेते म्हणून सांगून ती टेरेसवर गेली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.